ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, आपण मागील काही दिवसांपासून MPSC अंतर्गत ज्या भरती प्रक्रिया राबवल्या जात आहेत, विशेषतः प्राध्यापक भरती संदर्भात आपण माहिती घेत आहोत। त्यामधील जाहिरात क्रमांक 43, 48, 49, 50 ज्यामध्ये इंजिनिअरिंग सर्व्हिस म्हणजे प्रोफेसर इंजिनिअरिंग कॉलेजमधील जे शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, त्यानंतर फार्मसी कॉलेज आहेत, त्यामधील प्राध्यापक भरती, तसेच जाहिरात क्रमांक जी 63, 64, 65 आणि 66 कला महाविद्यालयातील प्राध्यापक भरती, त्यानंतरनं वरिष्ठ महाविद्यालय, शासकीय वरिष्ठ महाविद्यालय महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत जी प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, असिस्टंट प्रोफेसर आणि अधिव्याख्याता जाहिरात क्रमांक 112, 113, 114, 115 या संदर्भात या भरती प्रक्रिया संदर्भातील आपण माहिती आज दिनांक 17 मार्च 2024 जे अपडेट आहे ते आपण समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जर या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। त्याबरोबर आपले मित्रमैत्रिणी जे सेट नेट परीक्षा असतील, त्यानंतर TET परीक्षा असतील, टेट परीक्षा असेल, त्यानंतर MPSC प्राध्यापक भरती, MPSC अधिव्याख्याता भरती या संदर्भात जे अभ्यास करत असतील त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, कारण की या संदर्भातील सर्व अपडेट आपण देत असणार आहोत। त्याबरोबर आमच्याशी जोडलं जाण्यासाठी याच व्हिडिओच्या खाली टेलिग्राम ग्रुप ऑल एक्झाम कट्टा, व्हॉट्सअप ग्रुप ऑल एक्झाम कट्टा ॲप्लिकेशन जे तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता। ऑल एक्झाम कट्टा हे जे ॲप आहे त्याच्या माध्यमातून आपणाला सेट नेट परीक्षा असतील, पेपर 1, पेपर 2, त्यानंतर TET परीक्षा असेल, ते टेट परीक्षा असेल, त्यानंतर MPSC प्राध्यापक भरती अपडेट मेंबरशिप बॅच ही देखील आपण त्यावर सुरू केलेली आहे, ज्याच्या माध्यमातून ऑल एक्झाम कट्टा ह्या ॲपच्या माध्यमातून तुम्ही आमच्याशी सातत्यानं जोडलं जाऊ शकता, जेणेकरून तुम्हाला परीक्षेसंदर्भातील अपडेट आणि अद्ययावत माहिती मिळत राहणार आहे। मित्रांनो, या सत्रामध्ये आपण मागील आठवड्यातील आपले जे प्रश्न आणि त्यांचे विश्लेषण नियमित पद्धतीनं घेत असतो, जेणेकरून आपल्याला अभ्यासामधील सातत्य ठेवण्यासाठी याचा फायदा होणार आहे। आपण जर पाहिलं कालची जी घटना आहे MPSC प्राध्यापक भरतीमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता, त्याचा काही परिणाम होईल का असा अनेक विद्यार्थ्यांचे मेसेज आले होते, फोन आले होते। सर्वांनाच फोनला किंवा मेसेजला रिप्लाय देऊ शकलो नाही, तरी देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या संदर्भातील देखील चर्चा करणार आहोत। मित्रांनो, प्राध्यापक भरती जी आपण वरील जाहिरात क्रमांक संदर्भात बोलत आहोत, जी प्राध्यापक भरती सुरू आहे त्या संदर्भातील जी आता आचारसंहिता काल दिनांक 16 मार्च 2024 दुपारी 3 वाजल्यापासून आचारसंहिता जाहीर झालेली आहे। आता ही आचारसंहिता 7 टप्प्यामध्ये जे इलेक्शन होणार आहे लोकसभेचं, त्यामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यामध्ये होत आहे आणि साधारणतः निकाल म्हणजेच 4 जूनपर्यंत निकाल जाहीर होणार आहे। आता याचा परिणाम आपल्या MPSC भरती प्रक्रिया, आपली जाहिरात येऊन गेलेली आहे, जाहिरात जाहीर झालेली आहे, त्यानुसार ॲप्लिकेशन आपण भरलेले आहेत। आता फक्त सिलेबस डिक्लेअर करणं गरजेचं आहे। आता आचारसंहिताचा नवीन जाहिराती जे येणार असतील, जसं की प्राध्यापक भरती जी 1500 प्राध्यापकांची भरती होणार आहे त्या संदर्भात, किंवा नवीन विद्यापीठाच्या ज्या भरती प्रक्रिया होत असतात त्यावर निश्चित याचा परिणाम होतो। मात्र जी भरती प्रक्रिया जाहिरात येऊन गेली, ॲप्लिकेशन भरलेले आहेत, त्या भरती प्रक्रियावर याचा 0% परिणाम होतो। म्हणजे काही परिणाम आपल्या भरती प्रक्रियावर, प्राध्यापक भरती प्रक्रियावर होणार नाही। याचा जो अभ्यासक्रम आहे तो आयोगानं ज्या दिवशी डिक्लेअर करायचं, उद्या डिक्लेअर करायचं असेल तर देखील करू शकतात, याचं कोणतंही निर्बंध या निवडणूक आचारसंहितेचा नसतो, जी जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे MPSC प्राध्यापक भरती अभ्यासक्रम कधी जाहीर होईल। आता आपण जर पाहिलं तर ज्यावेळेस हे MPSC आयोगाअंतर्गत अधिव्याख्याता, त्यानंतर प्राध्यापक हे सर्व अभ्यासक्रमाचं काम सुरू अंतिम टप्प्यात आहे, हे कोणत्याही क्षणी अभ्यासक्रम जाहीर होऊ शकतो, याचा आचारसंहितेचा काही त्याला परिणाम होणार नाही। त्यानंतर तिसरा मुद्दा आहे भरती प्रक्रियेला खूप वेळ लागतोय का आणि काय करावं। मित्रांनो, आता आपण एवढं शिक्षण घेतलेलं आहे, वयाची 25-30 वर्षापर्यंत एवढा थांबलात, एवढा संयम बाळगिला, एवढं शिक्षण घेतलं आणि आता 50 ते 60-70 लाखापर्यंत रेट आहे प्राध्यापक भरतीचा। तर जर तुम्हाला इथं 1-2 महिने, 3 महिने, 4 महिने, 5 महिने, 6 महिने जर वेट करायला वेळ लागत असेल तर त्यामध्ये संयम ठेवणं हाच एकमेव उपाय आहे। तुम्हाला 70-50 लाख रुपये भरणं आणि भरण्यासाठी तिथं वशिला लावणं
कुणाच्या संस्थापकाच्या पाया पडणं, यापेक्षा कधीही तुमच्या ज्ञानाच्या, तुमच्या बुद्धीच्या बळावर तुम्ही तुमचं पद मिळवणं हे कधीही चांगलं आणि त्याचा आनंद वेगळा असणार आहे. त्यामुळं वेळ लागतोय का, हा भाग गौण आहे. जर तुम्हाला उच्च ध्येय संपादित करायचं असेल तर निश्चितच संयम ठेवावा लागतो. कारण की आपल्याला जेवढं पुढे उंच उडी घ्यायची असेल तर तेवढं पाठीमागं जाणं गरजेचं असतं, तरच आपण तेवढी उंची उडी घेऊ शकत असतो. त्यामुळं आपल्याला संयम ठेवणं हाच एक महत्त्वाचा उपाय आहे. त्यानंतर आता जी नवीन प्राध्यापकाची मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की जी 1500 प्राध्यापक भरतीला जी मंजुरी मिळालेली आहे तर ती आता MPSC मार्फत घेतली जावी, यासाठी काय करावं. मात्र आता बघा, ही जाहिरात आता जोपर्यंत आचारसंहिता दूर होत नाही तोपर्यंत नवीन कोणतीही जाहिरात येणार नाही. फक्त आपण काय करू शकतो, रीतसर ती MPSC मार्फत कशी घेतली जाईल, अनुदानित कॉलेजचे देखील प्राध्यापक भरती MPSC मार्फत घेण्यासाठी आपण MPSC असेल किंवा महाराष्ट्र शासनाचे जे ऑथेंटिक सोर्स आहेत त्यांना तुम्ही मेलद्वारे किंवा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये सूचनेद्वारे देखील माहिती पुरवू शकता, जेणेकरून त्यांना आपण प्रवृत्त केलं पाहिजे की जी भरती प्रक्रिया आहे, जसं टेट परीक्षा, शिक्षक भरती ही पवित्र पोर्टलमार्फत राबवली जाते, त्या पद्धतीनं महाराष्ट्र MPSC अंतर्गत प्राध्यापक ही जी क्लास 1ची पोस्ट आहे ती देखील भरती प्रक्रिया राबवली जावे, यासाठी आपण प्रयत्न करणं, सूचना देणं हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर सरळ सेवेतील भरती प्रक्रिया खूप वेळखाऊ आहे का. बघा, सरळ सेवा म्हटलं की तुमची जाहिरात येणार, त्यावर आक्षेप असतात, आक्षेपावर परत जाहिरात येते, त्याचं ॲप्लिकेशन भरून घेतलं जातं. त्यानंतर परत म्हणजे ही सर्व लोकशाही पद्धतीवर भरती प्रक्रिया राबवली जाते. तिथं परत तुमचा अभ्यासक्रम जाहीर केला जातो, अभ्यासक्रमानुसार परीक्षा योजना जाहीर केली जाते, परीक्षा घेतल्यानंतर तुमची उत्तर सूची जाहीर केली जाते. त्या उत्तर सूचीवर आपण जे म्हणतो लोकसत्तेचं जे आहे त्या पद्धतीनं तुम्हाला त्याच्यावर आक्षेप नोंदवता येतात. तुम्हाला आक्षेपासाठी काही त्रुटी म्हणजे त्या प्रश्नावर संदर्भात काही गोंधळ असेल किंवा प्रश्नाचं उत्तर चेंज असेल त्यावर तुम्ही आक्षेप नोंदवू शकता. त्यासाठी MPSCचं स्पेशल तिथं एक ॲप्लिकेशन तिथे एक ऑप्शन आहे, त्यामध्ये तुम्ही क्लिक करून तुमच्या नोंदणी करू शकता. त्यानंतर त्यावर MPSC परत सेकंड आन्सर की त्यावर विचार करून सेकंड आन्सर की जाहीर करते. त्यामुळं तुम्हाला इथं सर्व लोकशाही पद्धतीनं सर्व प्रक्रिया राबवली जाते, पारदर्शक पद्धतीनं राबवली जाते, त्यामुळे निश्चितच वेळ लागणार आहे. त्यानंतर अनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापक भरतीमधील पैशाचा जो गैरव्यवहार होत आहे आणि आता देखील सुरू आहे. मी अनेक विद्यार्थ्यांचे फोन आले की जाहिरात आमची येणार आहे, तुम्ही एवढे पैसे देऊ शकता का, असे अनेक प्रलोभनं किंवा आश्वासनं संस्थेमार्फत दिले जात आहेत. पण तुमच्याकडे जर ज्ञानाची क्षमता असेल, तुमच्याकडे जर कुवत असेल तर तुम्ही MPSC अंतर्गत प्राध्यापक भरतीसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातल्या संपर्क करणं, वेळोवेळी जे MPSCचं पोर्टल असेल, महाराष्ट्र शासनाचं उच्च शिक्षण तंत्र शिक्षण विभाग असेल त्याकडे देखील तुम्ही सूचनाद्वारे देखील किंवा विनंती अर्ज देखील देऊ शकता, सूचना मेलद्वारे कळवू शकता, ज्याचा फायदा MPSC अंतर्गत प्राध्यापक भरतीसाठी होणार आहे. त्यानंतर MPSC मार्फत भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जात आहे, हेच MPSCचं विश्वसनीयतेचं उदाहरण आहे. त्यामुळंच आपण सर्वजण म्हणतो की MPSC अंतर्गत प्राध्यापक भरती करा, कारण ती प्रक्रिया ही पारदर्शक आहे, कोणत्याही ₹1 देण्याची कुणाला आवश्यकता पडत नाही आहे. आता अभ्यासामध्ये सातत्य ठेवायचं असेल तर निश्चितच तुम्हाला आता सध्याच्या घडीला कोणता अभ्यास करावा आणि अभ्यासामध्ये कसं सातत्य ठेवावं आणि आपल्या मनामधले जे भरती प्रक्रियामध्ये जी पटारावस्था निर्माण होत आहे की अरे कधी होणार अभ्यासक्रम जाहीर, काय करावं, सातत्य कसं ठेवावं. तर बघा, तुम्हाला मी यापूर्वी पण सांगितलं आहे, तुमचा जो विषय आहे, जसं की अधिव्याख्यातासाठी तुमचा जो विषय असेल मराठी, इंग्रजी, त्यानंतरनं इंजिनिअरिंग जाहिराती संदर्भात तुमचा इलेक्ट्रॉनिक, त्यानंतर मेकॅनिकल जो तुमचा विषय असेल, ज्या विषयामध्ये तुम्ही PG घेतलेला आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे, त्या विषयाचा सेट नेटचा किंवा त्या विषयाचा जो तुमचा अभ्यासक्रम आहे त्याची तयारी करा. कारण त्या अभ्यासक्रमावर आणि त्याच्या टीचिंग लर्निंग प्रोसेसवर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये 50 मार्कासाठी प्रश्न विचारले जाणार आहेत आणि तिथं तुम्ही डिस्क्वालिफाय पण तुम्हाला करण्याचा अधिकार आयोगाच्या सदस्यांना असतो, पॅनल प्रमुखांना असतो. तिथं जर तुम्हाला 50 पैकी 20च मार्क पडले तरी तुम्ही डिस्क्वालिफाय आहेत. म्हणजे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि इंटरव्ह्यूच्या दृष्टिकोनातून तयारी करण्यासाठी तुमचा विषय तुम्हाला तारून येणार आहे. त्यामुळं तुम्ही कोणत्याही
म्हणजे जाहिरात क्रमांकासाठी म्हणजे प्राध्यापक भरती म्हणजे प्राध्यापक पदासाठी, असोसिएट प्रोफेसरसाठी, त्यानंतर असिस्टंट प्रोफेसरसाठी, लेक्चरर पदासाठी जरी तयारी करत असाल तर तुमचा विषय तुम्हाला तारून येणार आहे. तुमचा विषय तुम्हाला अधिकचे मार्क घेऊन देणार आहे. त्यासाठी त्याचा अभ्यासक्रम काय आहे, अभ्यासक्रम व्यवस्थित समजून घ्या. म्हणजेच जनरल अभ्यासक्रम BA किंवा जे काय इलेक्ट्रॉनिक्स BE साठी काय अभ्यासक्रम आहे, त्यानंतर फार्मसीचा अभ्यासक्रम असेल तर तो अभ्यासक्रम काय आहे, तुमचा विषयाचा अभ्यासक्रम काय आहे आणि त्याची टीचिंग लर्निंग प्रोसेस काय आहे, वेगवेगळे कोणकोणते नवीन मॉडेल्स जे टीचिंगमध्ये यूज केले जात आहेत, नवीन प्रतिमान यूज केले जात आहेत ते कोणते आहेत, याचा देखील तुम्ही स्वतःच्या नोट्स तयार केल्या तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. मॉक टेस्टसाठी देखील आणि इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला 50 पैकी 30+ मार्क मिळवण्यासाठी देखील तुम्हाला त्या विषयाची टीचिंग लर्निंग प्रोसेस काय आहे, त्याचं इव्हॅल्युएशन प्रोसेस काय आहे हे तुम्हाला माहीत आहे. जर जनरल अभ्यासक्रम ठेवला तर तुम्हाला याचा निश्चितच फायदा होणार आहे. त्यामुळं जे विद्यार्थी MPSCची तयारी करत आहेत, आज 17 तारीख आहे, 17 मार्च आहे, या दिवशीचं महत्त्वाचं अपडेट आहे की तुम्हाला तुमच्या विषयाचा अभ्यास व्यवस्थित ठेवायचा आहे, व्यवस्थित करायचा आहे. आपल्या आचारसंहिताचा आपल्या भरती जे फॉर्म भरलेला आहे त्यावर कोणताही परिणाम होणार नाही. नवीन येणाऱ्या भरतीवर परिणाम होईल, त्याचं आपण पुढे बघूयात. आता सध्या जी भरती प्रक्रिया सुरू आहे त्याच्यामध्ये आपलं ध्येय निश्चित केलेलं आहे आणि ते ध्येय जर परत अनेक विद्यार्थी म्हणतात की 1च जागा आहे, 2च जागा आहे, 3च जागा आहे, तुम्हाला किती जागा पाहिजे, 1च जागा पाहिजे, तुमचं एका जागेवर सिलेक्शन होणार आहे का 10 जागेवर सिलेक्शन होणार आहे तुमच्या विषयासाठी, फक्त 1 जागेवर. मग तुम्ही 10 जागा, 2 जागा, 3 जागा कशाला अपेक्षा करताय, तुम्हाला 1 जागा आहे ना, त्या 1 जागेसाठी स्पर्धा करा, त्यासाठी आपल्या ॲबिलिटी विकसित करा, त्यासाठी प्रामाणिकपणे सातत्यपूर्ण अभ्यास करा, तरच तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करू शकणार आहात. आणि तुमचं स्वप्न पूर्ण झालं तर तुमच्या आईवडिलांचं, त्यानंतर तुमच्यावर जे व्यक्ती अवलंबून आहेत तुमच्या समाजातील त्या सर्वांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. आणि याच्यासाठी तुम्हाला सातत्य ठेवावं लागणार आहे. सातत्य ठेवलं तर निश्चितच तुम्हाला यश मिळणार आहे. चालेल, आज आपण इथंच थांबणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या परीक्षेची तयारी करत असाल तर आपण आपल्या ऑल एक्झाम कट्टा या गुगल प्ले स्टोअरवरील ॲपच्या माध्यमातून हे सर्व सेटनेट, पेपर 1, पेपर 2, TET, CTET, स्टेट परीक्षा, शिक्षक भरती संदर्भातील, प्राध्यापक भरती संदर्भातील, इंजिनिअरिंग सर्व्हिस, प्राध्यापक भरती संदर्भातील, वरिष्ठ महाविद्यालयातील शासकीय सर्व्हिस, त्यानंतरनं कला महाविद्यालयातील प्राध्यापक भरती या संदर्भातील सर्व कोर्सेस किंवा आपण मेंबरशिप बॅच ऑल एक्झाम कट्टा या ॲपच्या माध्यमातून सुरू केलेले आहे. त्यामुळं त्याचा निश्चितच तुम्हाला फायदा होणार आहे भविष्यामध्ये. ती तुम्ही जॉईन करू शकता सर्व माहिती घेतल्यानंतरच. चालेल, धन्यवाद. आपले जे मित्रमैत्रिणी असतील जे या परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना याबाबत माहिती किंवा याची लिंक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.